नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे अक्षदा ब्लॉग्समध्ये. आणि आज संध्याकाळचं रुटीन म्हणजे तुमच्यासोबत शेअर करावं. खूप झाला आपला व्हिडिओच नव्हता, मग म्हटलं आज करूया काहीतरी. आणि ऑफिसमधून आली, जरा फ्रेश झाले आणि आता जेवणाची तयारी पण करते आणि चहा वगैरे पण घेते. आणि येतानाच भाजी पण घेऊन आली. भाज्या पण एवढ्या महाग झाल्यात, तसं काय घेऊन काय नको त्याच भाज्या. तरी पण येताना मग भाजी घेऊन आली. काय काय आणलं आहे, टोमॅटो आणलं आहे, गाजर आणलं आहे, त्यानंतर भिजवलेली मटकी आणले आणि छान अशी मोड आलेली आहे, फ्रेश पण आहे. मग म्हणलं हे आज घेऊन जाते, त्याचंच आता आमटी बनवणार आहे. आणि परत येताना कोबी आणला. त्यानंतर आला की मसाला मिरची या फ्राय तेलामध्ये मिरची फ्राय करतात ती घेऊन आली. म्हणलं अगोदर टेस्ट करून बघते कशी लागते. मग हे पाकिटं घेऊन आले, एवढीच भाजी घेऊन आले. आणि आता फ्रेशचं झाले आणि आता चहा घेते आणि मग लगेच स्वयंपाकाची तयारी करून घेते. आणि कीर्ती पण आले, तिला पण चहा देते, मी पण घेते. अजून चहा ठेवायचा आहे. आणि मग स्वयंपाकाला काय करायचं तर मटकीची आमटी करणार आहे आणि आपलं भात असंच बघू आता, पण मटकीची आमटी करणार आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते. सगळ्यात अगोदर चहा घेते, मग जरा बरं वाटेल, कारण बाहेरून आल्यावर पहिला चहा लागतो, त्याशिवाय काही जमत नाही. म्हणजे कितीही वाजो रात्रीचे. तर आता चहा घेते सगळ्यात अगोदर, मग स्वयंपाकाला लागते. आणि आमचा ध्रुव पण मस्ती करतोय, त्याचं नुसतं इथून तिथून येणं चाललं. आणि एवढं गरम होतं, ऊन एवढं ना, खूपच गरम होतं. आणि ध्रुवला पण घामोळ्या आल्या आहेत, तर त्याला काही कपडे नाही घातले, त्याला असं उघडंच ठेवलं आहे, त्याला कपडे नाही घातले. नाही तर खूप गरम होतं आणि त्याच्या अंगाला पूर्ण घामोळ्या आल्यात, पूर्ण बॉडीला. पाय पड तो पप्पा पाय पड पाया पडतो, लात मारली ना त्यासाठी. परत एकदा पड. मग दुपारी झोपलेला, आता माहित नाही कधी झोपतोय, नाही तर रोज लेटच होतो झोपायला. पड पाय. पाया पडतो. यांची बघा कशी मस्ती चालू आहे. बघा यांची कशी भांडी आपटणं चालू आहे. तुला देणारच नाही. खाली बस, खाली खाली बस, खाली बस, दे खाली बस. त्याला ना येताना उद्या मुरमुरे घेऊन येते. त्याला आहे ना असं दुपारच्या टायमाला नाही, इव्हिनिंगला देत जा मुरमुरे खायला. मसाले घेऊन नाही, मुरमुरे त्याने असे खाल्ले ना तरी चालेल. ध्रुव एक ना एक भांडी नुसतं काढतच राहतं. मग इव्हिनिंगला त्याला असं बसून ना 4 असे मुरमुरेचे दिले ना तर खात बसेल. तर तो चावतो वगैरे ना. चावायला येतं ना तुला? हे तिखट भेळीचे मुरमुरे, ते साधे असतात ना, ते घेऊन. चाललंय ह्यांचं. तुझं काय चाललंय रे? हा, काय चाललंय? गरम होते त्याला, काय कपडे घालायला नको, अंगात काय नको. काढला आता ते हात बीत घावेल तिकडे. 2 मिनिटं शांत नाही. इथे काय चाललंय? ओ चहा कशाला? चल ना.
आता या टायमाला कोणाला चहा प्यायचा एवढं गरमीमध्ये? हां, दोघी बहिणी एकदम मस्त टीलावर आहेत. तसे काय आलेत कुठं डोंगर कुदळून. तेव्हा त्यांना चहाची तलप येते. ध्रुव चल. हाय गाईज, हॅलो. खूप दिवसांनी भेटतोय आपण. आणि बघितलात ना आमचं कसं रुटीन असतं. रात्रीचे 10 वाजले तरी चहा पितायत. चहा. टी लवर बहिणी आहेत, टी लवर बहिणी. ह्याचं बघा इथे कारस्थान. अरे नको ना, नको ना ध्रुव. चल तुझं डाळ झालं, खाऊन घे. चालून घे. इथे बघा मी मटकी भाजायला ठेवली आहे आणि मटकी भाजून घेतली ना तर एक चांगली वेगळी टेस्ट पण येते. आणि इथे मी मसाला पण घेतलाय, आता वाटून घेतला. त्याच्यामध्ये मी आता तुला चांगली फटकी पिला. खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक घेतलाय. आता हा मसाला मी वाटून घेणार आहे. आणि हा मी मसाला भाजून नाही घेतलाय, कच्चाच घेतलाय. तर हा असंच मी मिक्सरला वाटून घेते, ग्राइंड करून घेते आणि मग हा तेलामध्ये चांगला फ्राय पण करून घेते. तिथे तोपर्यंत आपली मटकी पण भाजून होते. तेल आता गरम पण झालंय. तर त्याच्यामध्ये मी लसूण आणि अद्रक टाकलं. त्यानंतर कढीपत्ता पण चांगला तडतडला. मिक्सरला वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊया. भाजून झाले. मी मसाला चांगला फ्राय होण्यासाठी अगोदर चवीनुसार मीठ टाकून घेते. आता याच्यामध्ये आपले घरातले जे मसाले असतात ते ह्याच्यामध्ये टाकते मी. कांदा लसूण मसाला, गरम मसाला पण मी 2 स्पून टाकल्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट टाकते. आता हा मसाला तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊ आपण, झाकण ठेवू. आता आपण मसाला बघूया. चांगलं तेल सुटलंय. आता मी मिक्सरमध्येच नाही टोमॅटो सुद्धा ग्राइंड करून घेतले, टोमॅटोची पेस्ट केली. आता ते टोमॅटो पण आपण या मसाल्यामध्ये ॲड करूया. मी टोमॅटो वेगळा ग्राइंड केला. मसाला आपण चांगला शिजवून घेऊया, कारण आपण कच्चाच मसाला घेतलाय ना. मग चांगला तेल चांगलं सुटेपर्यंत, चांगला कलर येईपर्यंत झाकण ठेवून की नाही आपण एकदा बघूया. आपला मसाला छान झालेला पण आहे आणि तेलही छान सुटलेला आहे, कलरही आलेला आहे. आता याच्यामध्ये मी कोकम टाकते, कारण कोकम पण आणि टेस्टही छान येते. आता आपला मसाला झाला आहे. आता याच्यामध्ये आपण जी मटकी भाजून घेतली ना ती आता त्या मसाल्यामध्ये परत एकदा मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची. याला आता 2 ते 3 मिनिटे या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ आपण. ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि याच्यामध्ये नंतर आपण गरम पाणी वतूया. बघा आता आपले छान झाले. आता याचे ना मी थोडंसं कोमट पाणी केलं, ते आपण याच्यामध्ये मला पाहिजे तेवढं मी ॲड करते. बघा मला जेवढं पाहिजे तेवढं मी कोमट पाणी वतून घेतलंय. आता याला उकळीपर्यंत मी ठेवते आणि मग एकदा पूर्ण झालं की तुम्हाला दाखवते, कारण मला रस्सा करायचा होता, आमटी, मटकीची आमटी.
तर झालं की एकदा पुन्हा तुम्ही पहा. तर आपली आमटी होते आणि ते मी ना आता कोबीचे पराठे करणार आहे. तर इथे मी एक कोबी आता आणलेला तो खिसून घेतला, एक कोबी चांगला खिसून घेतला आहे बारीक. आता याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेते. त्याच्यामध्ये मी कोबी, गव्हाचं पीठ आणि थोडंसं ना बेसन घेते. बेसन टाकल्याने काय होतं, आपले कोबीचे पराठे चांगले मऊसर होतात. गव्हाचं पीठ, बेसन आणि आपले मसाले टाकून घेऊ. आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते. लाल तिखट टाकलं, थोडा गरम मसाला, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथीने पण एक छान टेस्ट येते. त्यानंतर 1 चम्मच तेल, कोबीला पाणी सुटतं म्हणून आपण थोडं थोडं पाणी घेऊनच पीठ मळूया. जास्त पातळ पण नाही मळायचं आपल्याला, आपले पराठे होतील असं थोडंसं घट्टसर असंच पीठ मळायचं. तर आता मी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घेते. पीठ पण मळून झालंय आणि मी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळलं. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं घेते आणि एका साईडला तवा पण गरम करायला ठेवलाय. बघा आपलं पीठ पण किती छान मळून पण झालंय आणि सॉफ्ट झालंय. आता मी लगेच पराठे करायला घेते. इथे 5 ते 10 मिनिटं ठेवून देते. हा एक गोळा घेतला. तुम्ही पाहिजे तर प्लॅस्टिकच्या पिशवीवर खालीवर प्लॅस्टिकची पिशवी ठेवून पण करू शकता, पण मी डायरेक्टच करते. थोडेसे जाडसरच ठेवते, जास्त पातळी नाही करत मी. तवा पण आपला गरम झालाय. कोबीचे पराठे लाटून पण होतात आणि ते मम्मी भाजून पण घेते लगेच एक साईडला, म्हणजे लगेच होऊन जाईल. जसं पातळ पण नाही लाटले आणि जसं जाड पण नाही लाटले. सगळा स्वयंपाक झाला करून. आता तुम्हाला मी दाखवते काय काय बनवलं आहे. आणि खूप गरम होतं आहे, पराठे करता करताच घामाघूम झाले, एवढं गरम होतं आहे. तर चला तुम्हाला आधी मी दाखवते काय काय स्वयंपाक केलं आहे. इथे बघा जेवणाचं ताट रेडी केले मी. आणि आज जेवणामध्ये काय काय केलं आहे तर मटकीची आमटी केली आणि याला तरी पण आले आणि कलरही छान आला आहे. इथे कोबीचे पराठे केलेत, भात, आणि ते हा मिरच्या आणलेल्या ना त्या पण तळल्या आहेत. तर मसाला मिरचा ना, मसाला बरोबर याला खरं तर दही मिरची म्हणतो, दही मिरची. तर आता खूप गरम होत आहे, मग आता जरा फ्रेश झाले आणि तुला पण आता फ्रेश करते. त्याला जरा पावडर वगैरे लावते आणि त्याला झोपवते. तो झोपल्याशिवाय काय मला झोपता येणार नाही. आता बघा त्याची आता कशी मस्ती चालू आहे. आणि आता थोडंसं मम्मीला ना केसांना तेलसुद्धा लावायला सांगते, कारण उद्या मला हेअर वॉश करायचे आहेत त्यामुळे. कारण आता गरम एवढं होतं ना, केसामध्ये घाम वगैरे येतो
मग ते बरं नाही वाटत आणि सगळे केस चिकट होतात आणि ते मला आवडत पण नाही. मग आता आठवड्यातून 2दा ते 3दा मी हेअर वॉश करतेच. तर आता मम्मीला जरा तेल लावायला सांगते, कारण केस पण खूप कोरडी झालेत. तेल लावलं की जरा मुलायम पण होतात आणि केसही छान धुवून निघतात. तर आता केसांना तेल लावायला सांगते मम्मीला. आणि बघू आता ध्रुव कधी झोपतोय, मग मी पण झोपेल. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आणि आता खरंच खूप दमली पण आहे. असं झालं आता मी कधी झोपते. तर चला आपण आता अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू आणि एकदा नक्कीच रेसिपीसुद्धा करून बघा. आणि माझी रेसिपी मला कशी वाटली ती नक्कीच कॉमेंटमध्ये सुद्धा सांगा. तुमच्यासोबत आज मी मटकीची आमटी आणि कोबीचे पराठे ही रेसिपी शेअर केली, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वांना गुड नाईट. बाय.